नमस्कार, मी यशश्री. मनातले भावरंग ह्या माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमचे खूप खूप स्वागत. आज आपण डील ऑफ लव्ह या कथेचा तिसरा भाग ऐकणार आहोत. अर्णवने खोल श्वास घेतला आणि डोळे मिटले, पण त्याच क्षणी त्याला पुन्हा त्या नावाची आठवण झाली. डॉक्टर इरा कुलकर्णी. काय माहीत, ती भेट फक्त कामापुरती नसेल. कदाचित ती त्याच्या आयुष्याच्या त्या तुटलेल्या पानाला नवं शीर्षक देईल. रात्र पुढे सरकत होती आणि अर्णवला जाणवलं, काही भेटी नियती आधीच लिहून ठेवते. फक्त ते पान उलगडण्यासाठी योग्य वेळ लागतो. असा विचार करून तो हळूच पुटपुटला. कदाचित आता ती वेळ आली असेल का? आता पुढे. सकाळची वेळ होती. शहरातील गर्दी नेहमीसारखीच होती, पण इरासाठी आजचा दिवस थोडासा वेगळा होता. नवीन प्रोजेक्ट, नवीन ओळखी आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे देशमुख ग्रुप ऑफ हॉस्पिटल्स सारख्या मोठ्या नावाजलेल्या संस्थेचे काम करण्याची संधी. इराने हलक्या निळ्या रंगाचा कुर्ता घातला होता. केसांचा पोनीटेल बांधलेला, हातात फाईल्स आणि चेहऱ्यावर थोडंसं टेन्शन आणि उत्सुकता असं दोन्ही मिसळलेलं. साधा पेहराव केलेला असला तरी ती त्यात खूपच सुंदर आणि मोहक दिसत होती. ती कॅबमधून उतरून देशमुख ग्रुप ऑफ हॉस्पिटल्सच्या ऑफिसच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ आली. मोठी काचेची बिल्डिंग, गार्ड्सचे सलाम आणि रिसेप्शनवरची व्यवस्थितता हे सगळं तिच्यासाठी थोडं इंटिमिडेटिंग होतं. पण तिने स्वतःला समजावलं की कदाचित या प्रोजेक्टवर काम करून मी माझ्या स्वप्नाच्या आणखी जवळ पोचण्याची शक्यता आहे. रिसेप्शनवर नाव सांगून ती व्हिजिटर पास घेत होती. तेव्हाच समोरच्याने विचारलं, मॅडम, तुमची मीटिंग कोणासोबत आहे? मिस्टर अर्णव देशमुख. इराने हलकंसं स्मित करत उत्तर दिलं. त्या नावाचा उच्चार करताच तिच्या मनात एक हलका पण विचित्र असा कंप जाणवला व ती स्वतःशीच म्हणाली, किती थंड वाटतं हे नाव. हे विचार करतच ती वरच्या मजल्यावर जाणाऱ्या लिफ्टमध्ये चढली. लिफ्टमधील आरशात स्वतःकडे पाहून तिने एक दीर्घ श्वास घेतला व स्वतःला म्हणाली, ठीक आहे इरा, तू हे नक्की करू शकतेस. 18व्या मजल्यावर लिफ्ट उघडताच समोर ऑफिसच्या पारदर्शक भिंती दिसल्या. आधुनिक इंटेरियर, कॉफीचा सुगंध आणि सभोवतालचा शांत आणि प्रोफेशनल माहोल. सगळं कसं एकदम अप टू डेट वाटत होतं. तिथल्या एका कर्मचाऱ्याला तिने विचारले, एक्सक्यूज मी मिस्टर, राघव यांची केबिन कुठे आहे? त्या कर्मचाऱ्याने दाखवून दिलेल्या केबिनच्या दिशेने ती चालू लागली. राघवच्या केबिनच्या बाहेर जाऊन तिने दरवाजावर नॉक केलं आणि बोलली, मी आय कम इन? आतून आवाज आला, येस प्लीज. असा आवाज आल्यावर ती केबिनच्या आत गेली. ती केबिनमध्ये गेल्यावर राघव तिच्याकडे प्रश्नार्थक नजरेने बघत होता, म्हणून तीच पुढे होऊन बोलली, हॅलो मिस्टर राघव, मी डॉक्टर इरा कुलकर्णी. मला शिरोडकर सरांनी पाठवलं आहे. राघव, ओ येस राईट. गुड मॉर्निंग डॉक्टर इरा, वेलकम टू देशमुख ग्रुप. गुड मॉर्निंग, इरा हसतच म्हणाली. राघव, अर्णव सर अजून आले नाही आहेत. तुम्ही थोडा वेळ वेटिंग एरियामध्ये बसा. ते आल्यावर मी तुम्हाला तसे कळवतो. इराने त्याच्या या बोलण्यावर मान डोलावली आणि ती वेटिंग एरियामध्ये जाऊन बसली. समोरच्या भिंतीवर देशमुख ग्रुपच्या विविध हॉस्पिटल्सचे फोटो होते. रुग्णालयांची उद्घाटने, मेडिकल कॅम्प्स आणि फोटोच्या मध्यभागी नेहमी अर्णव देशमुख यांचा तो गंभीर व शांत चेहरा. इराने त्याच्या फोटोसमोर नजर रोखली व विचार करायला लागली, अर्णव देशमुख. दिसायला शांत, पण काहीतरी वेगळं आहे या चेहऱ्यात. हा माणूस कठोर असेल का? की फक्त कामावर फोकस करणारा असेल? ती विचारांच्या गुंत्यात हरवली. या सगळ्यात वेळ कधी गेला हे तिलाच समजलं नाही. मॅडम, राघवचा आवाज आला. ती त्याच्या आवाजाने दचकलीच आणि बोलली, येस. राघव, सर हॅव अराइव्ड. दे हॅव आस्क्ड यू टू कम इन. इरा, ओ ओके. असे म्हणून इराने फाईल हातात घेतली, कपाळावर आलेला घाम पुसला आणि हळूहळू केबिनकडे चालू लागली. इरा अर्णव देशमुखच्या केबिनच्या बाहेर जाऊन पोचली व मोठ्या आवाजात म्हणाली, मे आय कम इन? आतून आवाज आला, येस प्लीज. आवाजावरून तरी माणूस चांगला वाटत आहे. आता बघू पुढे काय होतंय ते.
असे ती स्वतःशीच म्हणाली. इराने तिच्या मनातील विचार बाजूला सारले व केबिनचे दार उघडले. दरवाजा उघडताच समोर मोठं ऑफिस होतं. भिंतीवर शांत रंग, एका बाजूला पुस्तकं आणि पुरस्कारांची शेल्फ आणि दुसऱ्या बाजूला शहराचं दृश्य दाखवणारं मोठं काचांचं पॅनल. त्या उजेडात उभा होता अर्णव देशमुख, काळ्या सूटमध्ये, हातात एक फाईल आणि डोळ्यात तीच गंभीर शांतता जी फोटोमध्ये दिसली होती. गुड मॉर्निंग सर, इराने हलक्या आवाजात म्हटलं. अर्णवने वर पाहिलं. काही क्षण दोघांची नजरानजर झाली. त्यानंतर तो स्मित करत म्हणाला, गुड मॉर्निंग डॉक्टर इरा कुलकर्णी, प्लीज हॅव अ सीट. त्याच्या आवाजात एक आदरयुक्त सौम्यता होती, पण एकाच वेळी ती शांत, थोडी अंतर राखणारी होती. म्हणजे निदान इराला तरी तसे जाणवले. इरा बसताच तो म्हणाला, आय हॅव गॉन थ्रू युअर प्रपोजल लास्ट नाईट. इम्प्रेसिव्ह वर्क. तुम्ही CSR उपक्रमाला जे डायमेन्शन्स दिलेत, इस्पेशली रुरल हेल्थ नेटवर्क, ते क्वाईट विजनरी आहे. इराच्या चेहऱ्यावर हलकं समाधान आलं. थँक्यू सर. माझ्या मते आरोग्य सेवा फक्त शहरापुरती मर्यादित राहू नये. ग्रामीण भागातही बदल घडवणं हेच खरं हिलिंग आहे. अर्णवने तिच्याकडे काही क्षण पाहिलं. हिलिंग, इंटरेस्टिंग वर्ड चॉईस, तो म्हणाला. इराने हलकंसं उत्तर दिलं की प्रोजेक्टचं नावच आहे ना, हिलिंग हँड्स. नावाद्वारेच मी सगळं काही सांगायचा प्रयत्न केला आहे. अर्णव, तुम्ही डॉक्टर आहात, पण कॉर्पोरेट प्रोजेक्ट्समध्ये एवढी इन्व्हॉल्वमेंट. इरा, कधी कधी डॉक्टर असणं म्हणजे फक्त रुग्णांवर उपचार करणं नसतं सर. काही वेळा आपण समाजालाही बरे करण्यासाठी प्रयत्न केले पाहिजे. अर्णव तिच्या बोलण्यावर हलकेसे स्मित करत म्हणाला, आय लाईक दॅट थॉट. मीटिंग पुढे सरकत गेली. दोघांमध्ये योजनांवर चर्चा, बजेट्स, टाईमलाईन या सर्वावर सविस्तर बोलणे चालू होते. एवढी सगळी चर्चा करण्यात त्यांचा किती वेळ निघून गेला त्यांचे त्यांनाच कळले नाही. इराने जेव्हा एका केस स्टडीबद्दल सांगितलं, त्यामध्ये तिने एका गावामध्ये तिला आलेला छोट्या क्लिनिकचा अनुभव सांगितला, तेव्हा अर्णवचा चेहरा थोडासा बदलला. गाव, असं तो मनातच म्हणाला. कधी काळी वडिलांनी एक छोटा दवाखाना अशाच ठिकाणी सुरू केला होता. इराने त्याच्याकडे पाहिलं व विचारलं, सर, यू ओके? अर्णवने स्वतःला सावरत स्मित केलं आणि म्हणाला, येस, जस्ट ओल्ड मेमरीज. थोड्या वेळाने दोघे पुन्हा कामावर लक्ष केंद्रित करत बोलत राहिले, पण प्रत्येक वाक्यानंतर, प्रत्येक नजरेनंतर काही न बोललेले भाव हवेत विरत होते. मीटिंग संपता संपता इराने फाईल बंद केली आणि म्हणाली, सर, आय विल सेंड यू द रिवाइज प्लॅन बाय टुमारो. अर्णवने मान हलवली. शुअर, यू हॅव गॉट ए व्हेरी सिन्सिअर अप्रोच डॉक्टर इरा. कीप इट दॅट वे. ती उभी राहिली. बाहेर जाण्याआधी थोडं थांबून ती म्हणाली, सर, हिलिंग हँड्स फक्त एक प्रोजेक्ट नाही, तर दुसऱ्यांच्या आयुष्यात काहीतरी बदल घडवून आणण्याचा एक छोटासा प्रयत्न आहे. काही सुविधा ज्या काही लोकांपर्यंत पैसे या एकमेव कारणामुळे पोहोचू शकत नाहीत, त्यांच्यासाठी आपला हा प्रोजेक्ट म्हणजे देवदेणगीच ठरणार आहे. त्यामुळे हे लक्षात ठेवूनच आपल्याला या प्रोजेक्टवर काम करावं लागणार आहे. अर्णव, वा डॉक्टर इरा, काय सुंदर विचार मांडलात तुम्ही. हो, नक्कीच, आपण त्या दृष्टीने नक्कीच काम करू. एवढे सगळे बोलणे झाल्यावर इरा अर्णव सरांना निरोप देऊन निघून जाते. इरा आणि अर्णवची ही पहिली भेट फक्त व्यावसायिक होती की नियतीने आखलेली एक नवी सुरुवात? या पहिल्या भेटीने दोघांच्याही आयुष्याचा प्रवास कुठल्या वळणावर जाऊन पोचेल? काय होईल नक्की पुढे? या सर्व प्रश्नांची उत्तरे जाणून घ्यायची असतील तर कथेचा पुढचा भाग नक्की ऐका. तुमचीच यशस्वी.